वडील आई आणि मुलं यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 22 20 9. ठीक आहे, सध्याचे 10 वर्षानंतर वरील गुणोत्तर म्हणजे हे गुणोत्तर किती होत आहे? 27 25 14. ठीक आहे. तर आईचे सध्याचं वय किती? आता बघा, जे सध्याचं प्रमाण आहे 22 20 9, त्यात किती वर्ष? 10 वर्ष प्लस करावं लागतील. कोणा सांगितलंय? आईचे. आता आपण आईच्या संदर्भात जर आपण पहिले वडील आईचं घ्यावं लागेल ना. 10 बरोबर किती झाले ते? 10 वर्षानंतर 27 25. ठीक आहे. आता इथे काय तिरकस गुणाकार करू आपण. 27 दुनी 54, 25 गुणाकार करायचा. 25 दुनी 50, हातच्याने किती? 5. 25 दुनी 50 आणि 5 55. 555 x प्लस 25 250. 27 दुनी 54 म्हणजे 540. 27 गुणिले 10 270. ठीक आहे. आता x x एकच आहे का? 555 वजा 540. 270 इकडे मायनस येईल. आता 270 मधून 250 उरले किती? 20. उरले किती? 20. आता 555 मधून 540 उरले किती? बघा, 25 गुणिले 2 25 दुनी 50 शून्याला 25 दुनी 50 55 x 25 10 250. ठीक. 27 दुनी 54 540. 27 270. आता 550 540. 555 45 उरले किती? 15. आपलं प्रमाण चुकतंय का? एक मिनिट बघा. वरील प्रमाण अंक चुकले. शून्य जागा 5 दिला बाकी काही बरोबर. 550 आणि 540 उरले किती? 10x. आता x इकडे भागीला जाणार म्हणजे 20 भागीला किती? 10. शून्य गेला 10 दुनी 20. x ची किंमत किती आली? 2. आता आईचे सध्याचे वय, आईचे सध्याचं प्रमाण किती? 20x. 20 दुनी 40 वर्ष. शिकवता नावाचा तर त्यांचा म्हणून बंद केलं. जे आणि के यांचे सध्याचे वयाचे गुणोत्तर 11:6 आहे. 5 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर 12:7 होते. तर के चे सध्याचे वय किती? बेस्ट.
काय मोठा विषय नाही, सोपं आहे. मान्य नंबरला काय करायचं, किती लोक आहेत बघ, जी आणि के, त्यांचे सध्याचे माझे गुणोत्तर किती 11 असतात. 11 जे प्रमाण दिले आजच्या जसं लिहून घ्यायचं. 5 वर्षानंतर म्हटलं की याच्यात किती वर्ष आहेत, 5 ते प्लस करायचं. जरी तसं म्हटलं असतं 5 वर्षापूर्वी तर मायनस केलं असतं आपण, पण काय म्हटलंय 5 वर्षानंतर. ठीक आहे, 5 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर किती, 12 असतात. 12/7. ठीक आहे, आता वय केचं विचार आहे. 11x 1 नंबर 11x अंशाला प्लस 5 60/5 छेदाला किती, 12 असतात. ठीक आहे, आता 11 साते किती, 77 प्लस 7 35 12 12 डन. 77 72 61 प्लस तिकडे काय होते मायनस. 60 35 किती, 25. 77 72 किती, 5 बरोबर 25. आता कोणत्याही संख्येला x लागला असला त्या संख्येत जाताना काय होतं, भागिले लावतो. 5 किती, 25. x ची किंमत किती, 5. आता कोणाला सांगतायचं वय के चं प्रमाण किती, 6x. x ची किंमत किती आली आहे, 6×5 = 30. g चे किती प्रमाण, 11x. 11×5 = 55. नंतर बस कसं असतं, या टाईपच्या उदाहरणात ज्या व्यक्तीच्या बघा राहुल आपल्या मुलापेक्षा, कोणापेक्षा, मुलापेक्षा, तर मुलाच्या त्याला संदर्भ घ्यायचा, त्याला म्हणायचं ठीक. राहुल आपल्या मुलापेक्षा किती पट, 3 पट. ठीक, 3 पट. जर 4 पट म्हटलं 4 10 पट 10. त्यांच्या वयाची बेरीज किती आहे, 48 इयर्स म्हणजे 48, म्हणजे 3x अधिक x बरोबर 48. 3 आणि किती, 4x बरोबर 48. इकडे गुणला तिथे जाणार भागिले. 4 1 4 4 2 8. x ची किंमत किती आली, 12. तर राहुल सध्याचं वय किती, राहुलचं वय किती, 3x. 12 36. आणि मुलाला किती आला, 12 36 आलं 3 पट. आता आलेली उदाहरण असेल इंटरेस्टिंग.
किती पडते 2.8 पट. सोपे उदाहरण. रामचे वडील रामपेक्षा कोणापेक्षा रामपेक्षा एक्स कोणाला होता निकिता एक्स कोणाला राम. किती पट आहे 2.8. तर 6 वर्षापूर्वी आता मायनस करावं लागेल. 6 वर्षापूर्वी वडील रामपेक्षा किती पट कोणापेक्षा रामपेक्षा. समजते हे सध्याचे 6 वर्षापूर्वी. आता 2.8x वजा 6 बरोबर 4x वजा 6. ठीक आहे. आता कंसातील संख्या कंसाच्या बाहेरील संख्या काय असते गुणिले असते. 4 गुणिले 4x 6 चौक 24. 2.8x वजा 6 आणि समजते विशाल पुन्हा उमेश निकिता ओके. बघ आता 2x इकडे प्लस इकडे काय होईल मायनस. हा मायनस इकडे काय होईल प्लस होईल वजा 24 प्लस 6. एक संख्या मायनस 1 प्लस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते. 24 मधून सांगितले किती आता 2.8 वजा 4x 4 मधून 2.8 गेले उरले किती 1.2x. संख्या शून्य शून्य दाब जातं का इथं 3 किती झाले 10 8 गेले 2 3 2 गेले किती राईट पण 2. आता 1.2x इकडे गुणला तिकडे झाला 2 भागिला. आता एक नियम असा आहे छेदाला जर पॉइंट असला तर छेदाचं शून्य अंशाला पॉइंट असला तर अंशाचं शून्य छेदाला. आता पॉइंट नंतर एक करेल म्हणजे काय होईल आता 180 भागिला 12. समजतंय ना. आता बघा इथे 180 इथं 2 आणि 1 3 8 आणि 1 9 म्हणजे दिलेल्या संख्येला एकूण बेरीज 3 ने भाग केला म्हणजे भाग जाईल 3 3 चौक बरोबर आहे का 3 सक 18 शून्य वरती 15 चौक 7 एक ची किंमत किती आली. तर आता काय विचारले रामचे सध्याचे वय रामचे सध्याचे प्रमाण किती x किती आलं 15. जी x ची किंमत येते इथे चिपकून द्यायची.
एकवीस बर मग एकदम सिंपल क्वेश्चन काही मोठा विषय नाही. आजपासून 3 वर्षानंतर 50चे वय युजीनच्या वयाच्या 3 पटपेक्षा 4 वर्षांनी कमी असेल. सध्याचं वय केवढं त्यांच्या वयाला? अच्छा, एक बेरीज किती दोघांची? 54 वर्ष. बरोबर. 3 वर्षानंतर प्लस 3 जे प्रमाण आहे त्याच केलं. 3 वर्षानंतर आता याचे किती? 54 3 57 वजा x. 3x होते कंटिन्यू. समजतंय? हे सध्याचे 3 वर्षानंतर सर. आजपासून 3 वर्षानंतर 50चे वय युजीनच्या वयाच्या 3 पटपेक्षा 4 वर्षांनी कमी. कोणाच्या वयाच्या? युजीन पेक्षा. 57 वजा x वजा 4 किती पट? 3 पट. 3 पट पेक्षा वजा 4 कमी. मान्य समजते का? आता कंसातील संख्या कंसाच्या बाहेर संख्या काय असते? गुणिले असते. 3 गुण बघा 57 गुणिले 3 3 7 21 ला 2 5 3 15 2 17 171 वजा 3 गुणिले x 3x वजा 4 ॲज इट इज जसंच तसं. मान्य समजते ना? 70 कसा आला? प्लस 3 चा 54 3 57 x कंटिन्यू. एकशे 71 वजा 3x वजा 4 बरोबर x अधिक 3. इथं म्हणजे आता x इकडे मायनस तिकडे काय जाईल तो प्लस. किती झालं? 4x. म्हणजे समजते? आता 171 वजा 4 किती? 167. हा प्लस आहे इकडे काय होईल तो मायनस. किती? 164 बरोबर 4x. म्हणजे समजते का? बघा हा मायनस आहे हा प्लस आहे. मायनस इकडे प्लस झाला 3x आणि x 4x. हा 4 पुढे आला 171 वजा 4 किती? 167. आता इकडे प्लस आहे इकडे काय झाला? हा मायनस झाला. मग 3 किती? 164. आता 164 करून 4x 40 इकडे गुणला इकडे काय झालं तो भागिला. चारशे कसोटी बघा कोणत्याही संख्येच्या एकेकाने दशक संख्येला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला किती भाग जातो? 4. आणि 4ची कसोटी 4 चोक 4 आहे का? x ची किंमत 41. आता कोणाचा विचारलंय? 50 चे सध्याचे वय. तर सध्याचं प्रमाण किती आहे? 41 वर्ष. हे सारखं 2 चा क्वेश्चन. कुठेतरी आक्रमण सुटले तुझे.
बघा बेस्ट. बघा आई आणि मुलगी यांची वयाची वय किती 50 वर्ष. 5 वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयापेक्षा कोणापेक्षा मुलीच्या एक्स कोण येणार मुलगी. सध्याचं वय ठीक. किती वर्षानंतर 5 वर्षानंतर. एक अधिक 5 50 आणि 5 किती 55. ठीक आहे. 5 वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयापेक्षा 4 पट जास्त. मुलीचं प्रमाण किती आहे 4x. ठीक आहे. 55x बरोबर कंसाच्या बाहेर 4 x अधिक 5. कंसातील संख्या बाहेरील संख्येस गुणाकार 4 गुणिले 4x 4 पंचे. ठीक आहे. आता इकडे मायनस चे काय झाले इथं काय झालं आता 5x किती 35. आता 5x बरोबर 35. 5 गुणला तिकडे झाले किती 35. ची किंमत किती आली मंडळी 7. मुलीचे वय सध्याचे वय किती. सध्याचं प्रमाण किती मुलीचं x